श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे, गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरू होते. भरपूर सेवा करणार आहात, पण तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कारण की तुम्हाला गृहस्थीचं पाठ जर करायचं असेल तर तुम्हाला सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंतच करू शकता. नंतर तुम्ही करू शकत नाही आणि तुम्ही वर्किंग हा जॉब राहता तर तुम्हाला जमत नाही आहे. तर तुम्ही कुंजकासूत्र, सिद्ध कुंजकासूत्र ते तुम्ही वाचू शकता. ते कसं वाचायचं त्याची एक विधी आहे. अमावस्येपासून तुम्ही 9 दिवस सिद्ध कुंजकासूत्र वाचायचे रात्री 11:30 वाजता. 16 वेळा तुम्हाला वाचायचं, रोज 16 वेळा. म्हणजे अमावस्येला सुरुवात करायची, रात्री 11:30ला हातपाय स्वच्छ धुवायचे, एक आसन घ्यायचे, त्याच्यावर बसायचे. सोमवार तुम्ही तुपाचा दिवा लावा आणि कुंजकासूत्र 16 वेळा वाचा. अगरबत्ती लावली, धूप अगरबत्तीसुद्धा लावा. 16 वेळा सिद्ध कुंजकासूत्र वाचा. असं तुम्ही कंटिन्युअसली अमावस्येपासून ते 9वीपर्यंत रोज करायचे. त्याने तुम्हाला इतके आश्चर्यकारक फायदे घडतील की तुम्हाला ते कळणार नाही. म्हणजे तुम्हाला अपेक्षा नसते त्या गोष्टी घडतील. तुम्हाला जाणीव होईल की आपल्या घरातली पॉझिटिव्ह वाढली आहे, निगेटिव्ह एनर्जी दूर झाली आहे, देवीची कृपादृष्टी आपल्यावर झालेली आहे. त्यामुळे सेवा करा. खूप पॉवरफुल आहे, खूप स्ट्रॉंग आहे. कारण दुर्गाशक्तीचा पाठ जर शक्य नसेल तर कुंजकासूत्र एकदा वाचलं त्याचे खूप चांगले रिझल्ट भेटतात. तर तुम्ही 16 वेळा जर वाचले, तुम्ही संकल्प करून, तर तुम्हाला किती चांगले रिझल्ट भेटतील. त्यामुळे संकल्प जरी तुम्ही सेवा सुरू केली अमावस्येपासून ते 9वीपर्यंत तुम्हाला याचे 100% रिझल्ट भेटतील. कारण मी स्वतः केलेत, मला अनुभव आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा, तुम्हाला चांगले अनुभव येतील. तुम्हाला काही दिवसभरात काही सेवा करायला जमत असेल तर रात्री सेवा करू शकता. ही स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकतं. याला काही बंधन नाही. फक्त तुम्हाला मासिक धर्म असेल तुम्ही करू नका. विटा सुतक असेल तर ही सेवा करू नका. ही सेवा केल्यामुळे खरंच आश्चर्यकारक फायदे घडतात. तुम्ही सेवा नक्की करू नका. श्री स्वामी.